त्यांच्याकडं ती नोट अजून असेल का ते पाहायचं आहे, असं अनु म्हणाली. इट इज शेअर मॅन्डेनेस, मी पटकन म्हणालो. आय ॲक्सेप्ट दिस कमेंट, अनु पुढे येत म्हणाली. अनु, तीच नोट नेमकी टॅक्सीवाल्याला गेली असेल, कारण सुट्ट्या पैशांचाच प्रश्न होता. शक्य आहे नेमकी तीच नोट टॅक्सीवाल्याकडं गेली हे मला भिड्यांकडून कळू दे, मग मी थांबेन. अनु, माझं ऐकशील? गळ घालू नका, मी ऐकणार नाही. माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. ज्या टप्प्यापर्यंत माणूस प्रयत्न करू शकतो त्याच्या अलीकडे थांबणारी बाई मी नव्हे. नोटेच्या बाबतीतला माझा प्रयत्न भिड्यांच्या घरापाशी संपतो तिथपर्यंत जायलाच हवं. ह्या वेडात आम्हाला भाग घेण्यावाचून गत्यंतर नव्हतं. आम्हीच गुन्हेगार होतो ना. आम्ही टॅक्सी पकडली. टॅक्सीत बसल्यावर मी म्हणालो, अनु, त्या नोटेसाठी तू एवढं का करत आहेस? त्यामागं तशाच भावना आहेत. खाजगी नसेल फार तर सांगतेस? नोट मिळाली तर सांगेन. मुक्तानं एक नुसताच हुंकार दिला. अनुनं त्यातला अर्थ जाणला. ती म्हणाली, नोट मिळेल असं वाटतं मला. मिळो बापडी. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन दिसतात. मी टॅक्सी थांबवली. पोलीस स्टेशन शेजारच्याच इमारतीत 4थ्या मजल्यावर जायचं होतं. आम्ही भिड्यांच्या दरवाजापाशी आलो तर आत दिवा जळत असल्याचं व्हेंटिलेटरमधून दिसलं. कडी वाजवताना संकोच त्यामुळे कमी वाटला. दार उघडताच, तुम्ही? हा जो भिड्यांनी प्रश्न केला तो अपेक्षित होता. या. आम्ही ताबडतोब बसलोच. 4 जिन्यांचा हा परिणाम. आम्ही आत्ताच आलो हे तुमच्यापुढे, भिडेवहिनी म्हणाल्या. काय सांगता? काय? आमच्या घरून निघून तर चांगला 1-1.5 तास झाला तुम्हाला, मी आश्चर्यानं म्हणालो. सांगतो काय प्रकार झाला तो. तुमच्या घरून निघालो, ही म्हणाली. त्याप्रमाणे टॅक्सी केली. 15 मिनिटात त्यानं इथपर्यंत आणलं आणि एक प्रचंड घोटाळा झाला. काय झालं? इथल्याच चौकात एक म्हातारा आमच्या टॅक्सीखाली आला. मग काय? खरं तर आम्ही लगेच त्यातून सुटलो असतो ठरवलं असतं तर, पण आमचा चांगुलपणा आम्हाला जरा नडला. का? टॅक्सीवाल्याची 1% देखील चूक नव्हती. तेव्हा टॅक्सीवाल्याला वाचवायचं म्हणून त्याच्या बाजूनं जबानी द्यायला आम्ही पोलीस स्टेशनावर गेलो. आणि तो म्हातारा? मुक्तानं विचारलं. त्याला नायरमध्ये ॲडमिट करून आलो ना. कितपत लागलं? अनुमधली नर्स जागी झाली. नो होप्स, भिड्यांनी सांगितलं. बरं मग काय? हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशन, जबान्या, स्टेटमेंट. पोलीस स्टेशन आपलं शेजारीच आहे म्हणून बरं आहे. भिडे, या असल्या गोष्टी केवळ तुम्हीच करू जाणे नाही, तसं नाही. माझं ऐका. पोलीस बिलीस लचाण मलाही झेपणारं नाही. मला कीव आली ती टॅक्सी ड्रायव्हरची. बिचारा नुकताच त्या व्यवसायात आलेला. तुम्ही आमच्या पाठोपाठ आता कसे काय आलात? आमच्या आगमनाचं कारण कितीही चमत्कारित असलं तरी ते सांगावं लागणारच होतं. अनुकडं नजर टाकीत मी म्हणालो, भिडे साहेब, मगाशी आपण जी टेबलावरची काचेच्या खाली ठेवलेली नोट काढली ना, त्या नोटेसाठी आम्ही आलो आहोत. त्या नोटेच्या बाबतीत आमच्या अनुच्या तशा काही भावना आहेत. अहो, आणि तीच नोट नेमकी गेली असेल तर? मग माझा शोध खुंटला असं समजून मी गप्प बसेन. लेट्स अस ट्राय, असं म्हणत भिड्यांनी त्यांचं पैशाचं पाकिट आणलं.
त्यातले कप्पे शोधले. त्यात एक 10ची नोट, एक 2 रुपयाची नोट आणि बाकी सगळी नाणीच होती. आय एम सॉरी. छे छे, त्यात तुमची काही चूक नाही, असं म्हणत अनु उठलीच. आम्ही दरवाजापाशी आलो तेवढ्यात भिडे म्हणाले, 1 मिनिट थांबा. बोला. तुमचा शोध खुंटला असंच काही म्हणता येणार नाही. कसं काय? अनून उत्सुकतेनं विचारलं. तुमची नोट अगदी सुखरूप पोलिसांच्या पहाऱ्यात आहे असं समजा. म्हणजे अख्खं लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन त्याच्यासाठी पहारा करतंय. त्यांना नीट सांगा हो. भिडे वहिनींनी भिड्यांना माफक प्रमाणात दम भरला. सगळं सांगतो असं म्हणत भिड्यांनी शर्ट चढवला. येतेस का तू? त्यांनी वहिनींना विचारलं. कुठं पण? लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनात. आपला टॅक्सीवाला तिथंच असेल ना अजून? अगं बाई, खरंच की. चला. ब्लॉकला कुलूप लावून आम्ही निघालो. या भिडे साहेब, इन्स्पेक्टर साळवींनी स्वागत केलं. तुम्हाला थोडी तसदी. इट्स ऑल राईट. काम बोला. तो मागाचाच टॅक्सीवाला. अरे, तुम्हाला तो बराच आवडलेला दिसतोय. सालस आहे की नाही? यस, यू आर राईट. नवशिका आहे, चांगला एज्युकेटेड आहे, म्हणूनच त्याला हेल्प करावीशी वाटली. ही वॉज नॉट ॲट ऑल फॉल्ट. त्याला भेटायचंय पुन्हा. इथं असला तर. त्याच्या टॅक्सीत आमची पिशवी राहिली. त्या गोंधळात टॅक्सीवाल्याला पाचारण करण्यात आलं. पलीकडच्या खोलीतून तो आला. भिड्यांना त्यानं नमस्कार केला. साळवींच्या परवानगीनं आम्ही त्याला घेऊन बाहेर आलो. यू हॅव अब्लोज मी लाईक एनिथिंग. टॅक्सीवाला भिड्यांना भरून आलेल्या आवाजात म्हणाला. ते ठीक आहे हो. मग आमच्याकडं पाहत तो म्हणाला, साहेब, खरंच सांगतो, टॅक्सीवाल्यांना कुणीही एवढी मदत करत नाही. आज 12च्या भावात जात होतो. किती बोलू, किती नको, असं झालं होतं त्याला. संपलं तुमचं? भिड्यांनी विचारलं. ते आता आयुष्यभर संपायचं नाही. माझं एक काम करा. म्हणाल ते. मगाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले, त्यातली 1 रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे. ही विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटलं. पण फार काही न दर्शवता तो म्हणाला, त्या नोटेवर फोन नंबर वगैरे लिहून ठेवलेला दिसतोय. नोटांवर लिहायची मला सवय नाही. भिडे म्हणाले. या इकडे. आम्ही सगळे दिव्याच्या उजेडात आलो. टॅक्सीवाल्यानं खिशात होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या नोटा काढून भिड्यांच्या हातात न मोजता दिल्या. यातून घ्या शोधून. अनु चटकन पुढे झाली. सगळ्या नोटा पाहिल्या. अनुला हवी ती नोट नव्हती. चला जाऊया. तुम्हाला सगळ्यांना मी फार त्रास दिला. पुन्हा माझ्या खोलीवर तुम्ही कधीही उतरणार नाही. ए वेडे, थांब तर खरी, मी म्हणालो. भिडे साहेब, काय झालं सांगता का? टॅक्सीवाल्यानं विचारलं. भिड्यांनी थोडक्यात सगळं सांगितलं आणि त्याला विचारलं, नंतर तुम्ही कुठे गेलाच नाही तर तुमच्याकडची नोट जावी कशी? अर्ध्याच तासापूर्वी समोरच्या हॉटेलात पाव उसळ खायला गेलो होतो. साळवी साहेबांना विचारून आज जेवायला मिळालंच नव्हतं. आम्ही गप्प होतो तेवढ्यात टॅक्सीवाला म्हणाला, नोट मिळेल साहेब. कशी काय? पोलीस लोकांसाठी ते हॉटेल जवळजवळ रात्रभर उघडं असतं. चहा पाण्यासाठी चला प्रयत्न करू. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन समोर
समोरच ते हॉटेल होतं. हॉटेलचं शटर टॅक्सीवाल्यानं उघडलं. दार उघडता उघडता त्यानं शंकर, ओ शंकरराव अशा हाका मारल्या. शंकरराव बाहेर आले. शंकरराव जरा सुटे पैसे द्या. शंकररावांनी काउंटर खालचा ड्रॉवर उघडला. बंडल नोटा देऊ नका हं. समोर साळवी साहेबांच्याकडे या नोटा जायच्या आहे. शंकररावांनी रुपयाचं बांधलेलं बंडल काउंटरवर ठेवलं. तिथला दिवा लावला आणि ते म्हणाले, तुम्हाला हव्या त्या नोटा पाहून घ्या. मग तर झालं. टॅक्सीवाल्यानं शंभराची नोट शंकररावांना दिली. रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला. भिडे साहेब या. अनुकडे पाहत भिड्यांनी विचारलं, नोट कशी ओळखायची? त्याच्यावर लाल अक्षरात बॉलपेननं सुनीता असं नाव लिहिलंय. नोट मिळाली. शंकररावांचे आभार मानीत आम्ही रस्त्यावर आलो. अनु, आता धीर धरणं अशक्य आहे. या नोटेचा इतिहास सांगायला हवा. आजचा दिवस निराळाच. मुंबईत रात्री 2-2:30 वाजता दुकानाच्या पायरीवर बसून असं काही ऐकण्याचा योग आमच्या आयुष्यात येणार आहे यावर मीही विश्वास ठेवला नसता. आम्ही फुटपाथवर आलो. शंकररावांनी शटर बंद करून घेतलं होतं. हॉटेलच्या मार्बलच्या पायऱ्यावर रात्री 2:30 वाजता मी, मुक्ता, भिडे पती पत्नी, तो टॅक्सीवाला आणि अनु असे बसलो. रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाश सगळ्यांच्या अंगावर पडला होता. अशा वातावरणात भरून आलेला आवाजात अनुनं हकीकत सांगायला प्रारंभ केला. नर्स म्हणून मी 5 वर्षे हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. 1-1.5 महिन्यापूर्वीची कथा. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये माझी ड्युटी होती. तिथं मला खरं तर उभं राहत नाही, पण ड्युटी आली ती टाळता येत नाही. एके दिवशी सकाळी एक 8-9 वर्षाची मुलगी ॲडमिट करावी लागली. तिची आशा सगळ्यांनी सोडली होती. मुलीबरोबर तिची आई, मावशी आणि बिल्डिंगमधल्या 10-12 बायकांचा घोळका होता. त्या सगळ्यांना मी बाहेरच्या बाहेर थोपवलं. मग भराभरा आमच्या हालचाली सुरू झाल्या. पायाला हाताला नळ्या लागल्या. ब्लड ट्रान्सफ्युजन, सलाईन, याशिवाय ऑक्सिजन पण दिलं. हे सगळं अर्थात नातेवाईकांच्या समाधानासाठी आणि नशिबाचा 1% असतो त्याच्यासाठी. पोरगी नक्षत्रासारखी होती. तिच्यासाठी माझीही एकीकडे प्रार्थना चालली होती. ती पोरगी मधून डोळे उघडायची आणि क्षीण आवाजात सांगायची, या नळ्या काढा. दिवसभर हे चाललं होतं. तिच्या यातना बघवत नव्हत्या. या नळ्या काढा म्हणून तिचा जप चालला होता. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. ते म्हणाले, फार तर 3-4 तास काढेल. मग मी विचारलं, असंच जर असेल तर शेवटचे काही तास तिला सुखानं तरी जगू दे ना. तिच्या नळ्या काढते मी सगळ्या. डॉक्टर म्हणाले, फक्त ऑक्सिजनची ठेव. मी एक नळी काढून टाकली. तिनं डोळे उघडले. क्षीण पण लागवी आवाजात ती म्हणाली, ताई थँक्यू. मी तिला म्हणाले, बेटा लवकर बरं व्हायचं. ही एवढी नळी मात्र काढायची नाही हं. मी उद्या भेटेन. तुझ्यासाठी गंमत आणीन. तिनं मान हलवली. दुसऱ्या दिवशी मी ड्युटीवर गेले. ती गोड पोरगी आदल्याच दिवशी गेली होती. त्यानंतर 15 दिवसांनी त्या मुलीची आई माझा शोध घेत पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. तिनं मला एका बाजूला नेलं. हातात एक पाकीट ठेवलं. त्यात 25 रुपये होते. हे काय? मी विचारलं. ती बाई म्हणाली, तुम्ही आमच्याशी खऱ्या सिस्टरप्रमाणे वागलात ही माझी आठवण. मी म्हणाले, सिस्टरप्रमाणे वागले असं म्हणता, मग मला सांगा, तुमच्या सख्ख्या बहिणीला तुम्ही असे पैसे दिले असते का? तिची मी खूप समजूत घातली.
इथल्या धर्मदाय पेटीत ते पैसे टाका असं सांगितलं. मग ती म्हणाली, कमीत कमी ही 1 रुपयाची नोट तरी ठेवायला हवी तुम्ही. तुमच्या भाचीनं माझ्या सुनीतानं दिली आहे ती. तुम्ही त्या दिवशी नळ्या काढल्यात. तुम्ही गेल्यावर ती मला म्हणाली, ही नस ताई चांगली आहे. तिनं हातापायातल्या सुया काढल्या. मी आता झोपते. माझा उशाखालचा खाऊचा रुपया त्या ताईला दे. पोरगी एवढी बोलली. तिनं डोळे मिटले आणि मिटले ते मिटलेच. एवढं सांगून माझ्या गळ्यात हात टाकून ती कोसळलीच. तिची समजूत घालणं माझ्या शक्तीबाहेरचं होतं. हकीकत सांगताना अनुचा आवाज भरून आला. थोडा वेळ थांबून रुमालानं डोळ्यांच्या कडा टिपत म्हणाली, हीच ती नोट. आम्ही सुन्न बसून होतो. सगळीकडे शांत होतं. आणि मग तितक्याच संत स्वरात टॅक्सीवाला म्हणाला, ताई, असं पेशंटमध्ये मन गुंतवून चालणार नाही. माणूस भूतकाळात अडकला की संपलं. मग भविष्यकाळही खराब होतो. नजर नेहमी समोर हवी, एखाद्या ड्रायव्हरसारखी. आता माझंच पहा ना. माझा पेशा टॅक्सी ड्रायव्हरचा नव्यानं सुरू केला आहे. केव्हा केव्हा टॅक्सीत अशी व्यक्ती येऊन बसते की वाटते हा पॅसेंजर टॅक्सीतून कधीही उतरू नये. पण त्याचंही डेस्टिनेशन ठरलेलं असतं. यहाँ आगे खडी करो असं म्हणताच गाडी मुकाट्यानं उभी करावी लागते. मग मीटरवरचा आकडा पुसायचा. मनावर रेंगाळू पाहणारा तो पॅसेंजरही त्याबरोबर पुसायचा आणि नव्या पॅसेंजरचं स्वागत करायला तयार व्हायचं. ताई, तुमचा आणि माझा पेशा हा असा एकच आहे. तुम्हीही हेच करायला हवं. पेशंट दगावला की फक्त चादर बदलायची, उशी झटकायची, पायाखालचं ब्लँकेट नवं वाटेल अशी घडी घालायची आणि नव्या पेशंटचं स्वागत करायचं. कॉटवर कोण आला नवा तेही पाहायचं नाही. मिनिस्टर असेल, नाहीतर रस्त्यावरचा कुणीतरी. आपण आपला कॉट नंबर सांभाळायचा. त्याचा शब्द न शब्द भिडत होता. अनु फक्त रडत नव्हती इतकंच तिनं विचारलं, सगळ्याच गोष्टी विसरता येतात का? येत नाही ना. पण काय करणार? या रुपयाच्या नोटेमागं तुम्ही धावत एवढ्या अपरात्री आलात. नोट एक जड वस्तू, शोधल्यावर सापडणारी. म्हणूनच आम्ही सर्वांनी ह्या वेडेपणात भाग घेतला. पण ताई, हातातून निसटलेल्या सगळ्याच गोष्टी अशा मिळत नाहीत. ह्या एका आठवणीपायी वेड्यापिशा होत तुम्ही धाव केली, नोट मिळवलीत. तुम्ही भाग्यवान आहात. शोध घेण्याचं तुमचं काम फार सोपं होतं. सोपं? माझ्यापेक्षा नक्कीच सोपं. कसं काय? माझी वस्तू मला कधीच परत मिळणार नाही. एका नोटेसाठी तुमची ही अवस्था झाली. मला सांगा ताई, माझी प्रत्यक्ष मुलगी जेव्हा कायमची सोडून गेली तेव्हा मी काय केलं असेन? काय करावं सांगता?